आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय रे, थोडा वेळ फोनवर बोलला असतास तर जीव गेला असता का तुझा? वाईट वाटलं असेल का नाही त्यासनी? काय बोलणार होतो मी त्यांच्या संग? त्यांच्या प्रेमात जीव गुदमरायला लागलाय माझा. नाही, मी ऐकणं निघूनच जातो. मी ऐकणं गेलो ना तर तुमचे प्रश्न तरी सुटतील. जातो मी. बस इथं. अरे जेवते ताटावर ना असं उठायचं नसतं. अरे मस्करीत बोललो रे. मी जेवतो. नाही नाही, माझा जीव गुदमरायला लागलाय. जाऊ दे, मी जातो. बस म्हणलं ना. अरे सुंदर, आम्हीच आहे तुझ्या जवळची माणसं. तुला विश्वास नाही होय आपल्या भावावर? अरे हीच सगळी तुझी जवळची माणसं आहेत. नाही, नकोय मला कोणीच नाही माझं. जाऊ दे, सोड. मी बस इथं. सांगतोय ते ऐक गप्प. असा वाऱ्यावर सोडायला जपतोय का रे तुला? हे एवढं अंगाला बाजून घेत ते कोणासाठी करतायत? हा, तुझ्यासाठीच करतायत ना. अरे तुझी आई बायको तुझ्यासाठी जगतायत सुंदर. त्यांना आता तुझी साथ पाहिजे. तुझी साथ एवढा ती सवय आहे त्यांना. आता तो बी काढून घेणारच का? ठीक आहे, जायचंय ना तुला? नाही, जा इथनं. जा, नको आहेस आम्हाला. तू निघायचं इथनं. अरे तुझ्यासाठी कोण काय करतं ना याची कधीच जाण नाही तुला. जा, निघित ना. नाही जाणार मी तू मस्ती सोडून. जेवायला वाटत होतस ना? मग वाढ की, भूक लागली मला. आणि हे काय, फक्त मलाच वाढलं सोय? तू बी घे की माझ्या संग. नकोय मला, माझं मी बघेन नंतर. हे बघ, उगा नाटक करू नको. हा, माझ्याबरोबर जेवण घे. नाही म्हणलं ना. मी आज सांगतोय ना, गपगुमान ऐक. थांब, मी आज तुला वाढतो. हे काय, भाकरी कुठं आहे? उपवास आहे माझा. माझ्यामुळे उपवास आहे ना समद्यांचा? मला पोटभर जेव्हा मिळावं म्हणून. चांगल्या खुसखुशीत भजी बनवा, अगदी तुमच्या सुंदरला आवडायच्या ना तशा. बिचारा सुंदर आता असलं चमचमीत खायला मिळणार नाही ना त्याला. मला फारच वाईट वाटते हो त्याच्यासाठी. पण ना भिकाऱ्यासने हाव दाखवू नये. आमचं पोट भरल इतक्या भजी बनवा. घ्या, बनवा पटपट.
गरमागरम भजी. थांब जरा, ये रे बारक्या लवकर. ए बर क्या अरे रिकामं ताट आणलेस होय तुम्हा दोघांनी भजी नकोय. अरे ही काय समद्यांसाठी आहेत तर भजी. नाही 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 हे समज माझ्यासाठी आहे. मी एकटा समजा खाणार आहे. अरे सुंदर, नाही मी एकटा खाणार. अरे त्याला तर दे. ठीक आहे. ठीक आहे. एकच. तुला एकच फूड आहे, बाकी हे समज माझ्यासाठी आहे. अरे दे की त्याला. ए बाबा एक दे की भूक लागली. नाही 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 हा नाही देख यार भूक लागली. नाही म्हणलं चल मी आज येणार आहे. ऐका, का? अरे कुठं चाललंय? नाही मी आज चाललो घेऊन. हा कुठं चाललंय? आई सांग मला भूक लागली. सुंदर अरे सुंदर मला भूक लागली. मला खाऊ दे की. काय झालं बघू? आई पटकन या इकडे. अगं एवढं काही नाही आई थांबा जरा. आई तुम्ही कशाला करताय हे सगळं? सोडा बरं मी करते. अगं असू दे, मला सवय आहे. नको एवढी काळजी कर. आणि तसं बी तुझ्यापेक्षा मी जास्त खमकी आहे. आई अजून किती आहे? चला चला म्हणते ना. चला बरं चला. आधी पाय धरा तिचे. जे तुम्हाला इतक्या वर्षात जमलं नाही ते तिने एका फटक्यात करून दाखवले. पाय धरा बरं तिच्या आधी. पाय धरा. मी काय म्हणते कामिनी, अगं काल रात्री यांचं जरा चुकलंच. एक डाव माफ कर, पुन्हा नाही असं होणार. ती जबाबदारी घ्यायला मी आहे ना. हा पर तू जरा जास्ती समजून घे आणि काहीतरी काम घे. एका घरात आपण राहतो म्हणल्यावर. बस केलं माप. फक्त इथून पुढे हे परत व्हायला नको. नाही नाही पुन्हा नाही होणार. विश्वास आहे ना आपला. चला जेवायला बसा. काय ड्युटी मेणबत्ती बघत काय बसल्यात? आपली मालकीन जेवायला बसल्यावर मोलकर्णीने वाढायला घ्यायचं असतं. चला हाला जरा. वहिनी राहू दे, मी वाढते. ए आला का लगेच पुळका तुला? अगं मोलकर्णीसनी एवढं डोक्यावर चढवायचं नाही. बस जेवायला चुपचाप. कामिनी बस.
वा, काय मस्त झालीत भजी. सुंदरला आवडतात ना, अगदी तशीच खुसखुशीत. काय बघत काय उभ्यात? आमच्या जेवणाकडे असं बघत बसला तर आमच्या पोटात दुखेल की. चला निघा. कामिनी, अगं आई, अशा लोकांची नजर लई वाईट असते. निघा म्हणलेलं कळत नाही का? आई, आई सोडा ते. या इकडे. सावकाश सावकाश आहे. बसा इथे. आई ठीक आहे. खुसखुशीत झालेत ना भजी? आवडलं का? घ्या अजून. वय वय, लई आवडली ता. बस आता पोट फुटल. लई मज्जा आली हा. वहिनी, थोडं खाऊन घे. नको ताई, मला भूक नाही. वहिनी, कळतंय मला. पर ऐक ना, 2 घास खाऊन घे की. लई हाल झालेत ग. मी म्हणते म्हणून तरी खाऊन घे 2 घास. आत्या, द्या इकडे. मी भरवते आईंना. अक्षरा, आई. असं काय करते आई? अगं, यांच्यासाठी स्पेशल सोय केली मी जेवणाची आधीच. घ्या. अरे घ्या, एवढी बी माणूस की सोडली नाही मी. घ्या घ्या, जेवून घ्या. कामिनी, अगं शिळं जेवण आहे ते. आई, तू ना अशीच वागत राहा, म्हणजे कधी कधी मला बी ह्यांची खातेदारी करायला संधी मिळेल. पण अशा कशा तुम्ही मोलकरणी? आधीच सांगायचं ना व की भूक लागली म्हणून. खा खा. अरे खा. बरं झालं काल रात्री कुत्र्यांना नाही टाकलं. मोलकरणींचं पोट भरेल ना आता. कामाला जोर येईल तुम्हाला. काय झालं? लाज वाटते का माझ्या समोर जेवायला? काहीच हरकत नाही, मी तिकडे जाऊन बसते. चला खा लवकर.
अक्षरा, आई. सुंदर, अरे तू इथं? अहो, एवढं समज जेवण तुम्ही मला ठेवून आलायसा. हा, मला एकट्याला कसं संपेल ते, म्हणून मी म्हणलं की आपण समजाने मिळून खाऊया. आपलं नियम समधीकडे लागू आहेत. चला चेहऱ्यावर हसू आणा बघू. हसा. ओ बारक्या राव, तुम्ही काय बघत बसलाय? या की बसा. हा, मस्त पैकी ताव मारू या. हे, तुला घरात घुसायची परमिशन कोणी दिली रे? याला पहिले बाहेर काढा. कुठे आहेत सगळे, मेले का? मॅडम, अहो आम्ही नोकर माणसं आहोत हे खरं आहे, पण आमच्या घरून जेवण येऊच शकतं ना. तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवा की या बाकी सगळ्या गोष्टींमध्ये कशाला लक्ष घालताय? तुम्ही घरला जा, आम्ही काम संपवून येतोच. मॅडम, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, तुम्ही आमचं सुख नाही राहून घेऊ शकत. आज तुमच्याकडे घर आहे, पैसा आहे, संपत्ती आहे, दागदागिने आहेत, सगळं आहे. पण हे सगळं मिळाल्यापासून एक क्षण तरी सुखाचा घालवलात का? तुम्हाला रात्री शांत झोप लागते? नसेल लागत ना? मॅडम, कसं आहे माहितीये का, श्रीमंती पैशात नसते, आपल्या जीवाभावाच्या माणसात असते. कारण ते तुम्हाला कधीच नाही कळणार, कारण सध्या तुमच्या इतकं गरीब कोणीच नाही. आणि तुम्ही कायम गरीबच राहणार. देवी आई, काय बी करून यांच्या मागची 7:30 लवकर संपू दे. सुंदर, भजी लई भारी झाली आहेत बघ. तुझ्या आईनं तुला डोळ्यासमोर आठवत बनवली आहे. तुला नक्की आवडतील लेकरा. पोटभर खा. ही आपली सावकारी सगळी डिटेल घे. काका, मी काय म्हणते, आता ह्यो समजा बिझनेस मी एकटी सांभाळू शकते ना? होय तर. म्हणजे आता मला इथं कोणाचीच गरज नाही. आता फक्त मी आणि मी एकटीच या बिझनेसची मालकीण आहे. मॅडम, आमचं आजचं दिवसभराचं काम संपलंय.
आम्हाला आमचे पैसे दे. घ्या. एक दिवस काम नाही केलं तर आल्या भिका मागायला. ठीक आहे, पण मग मोलकरणी घरातून बाहेर जाताना त्यांची बी तपासणी व्हायला पाहिजे.